विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी कॉम्प्युटर, IT, नंतर CSD, AIML या चारही डिपार्टमेंटचा इनसेमचा जो तुमचा लास्ट टाइमचा M3 चा पेपर होता तो पूर्ण एक्सप्लेन करणार आहे। 30 आणि 30 विथ ऑप्शन 60 मार्काचा पेपर आहे। सो पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन करेल की तुम्हाला याच्यावर नंतर व्हिडिओ नंतर आयडिया क्लिअर होईल की अरे पेपर कसा लिहायचा, स्टँडर्ड आन्सर काय पाहिजे, कुठल्या क्वेश्चन नंतर कुठला क्वेश्चन घ्यायचा, प्रॉपरली फॉर्म्युले कसे लिहायचे, सगळ्या गोष्टी पेपर सोल्युशन बघितल्यानंतर क्लिअर होतं। मित्रांनो, या व्हिडिओ नंतर खाली PDF पण आहे। PDF मध्ये पूर्ण तुम्हाला ही सॉफ्ट कॉपी मिळून जाईल ज्याच्यावरती तुम्हाला पूर्ण सोल्युशन आहे ते बघून तुम्ही सोडवा। आता एकदा व्हिडिओ बघितला की नंतर स्वतः 1 तास टाइम लावून तुम्ही ही सेम पूर्ण प्रश्नपत्रिका विथ ऑप्शन पहिल्यांदा 30 मार्काची सोडवा, नंतर विथ ऑप्शन पुन्हा 30 मार्काची सोडवा। ह्या पद्धतीने 2-3 वेळा हा पेपर सोडवा। याच टाइपचा पेपर पुन्हा ह्यावेळी पण रिपीट होईल। ओके मित्रांनो, सो सुरू करूया आपण। यस, आपल्या पर्पल ॲट ऍप्लिकेशन वरती तुम्ही हा व्हिडिओ बघता। याच्यासोबत पेपर सोल्युशन सोबत तुम्हाला पेपर पॅटर्नचा सुद्धा मी व्हिडिओ दिला ज्यात सांगितलं आहे की 30 मार्क पैकी 30 कसे घ्यायचे किंवा ज्याला जस्ट 20-22 घेऊन पास व्हायचं त्यांनी सुद्धा कसे करायचे सगळ्या आयडिया क्लिअर केल्या। प्लस IMP क्वेश्चन सुद्धा दिलेले आहे आणि पेपर पॅटर्न सुद्धा दिलेला आहे पेपर सोल्युशन सोबत आपल्या पर्पल ॲट ॲप वरती, बरोबर। सो तुम्ही आणि मी असं गृहीत धरून चालेल की तुम्ही पहिल्यांदा अभ्यास केल्यानंतर आता पेपर सोल्युशन बघतात, कारण पेपर हा नंतर सोडवला जातो, ते अभ्यास केला जातो। मग त्या हिशोबाने थोडं मी फास्ट घेईल कारण विदिन टाइम मला ते कंप्लीट करायचं पण पूर्ण आयडिया क्लिअर करून देईल। सो सुरू करूया। बघा, आता हा आपला पेपर होता। क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, हा शॉर्टकट मेथडचा साइन कॉसचा क्वेश्चन होता। नंतर इकडे टॅन म्हणजे व्हेरिएशन पॅरामीटरचा, हा कॉचीसचा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता मागच्या वेळी। पॅटर्न सेम असेल, याच पॅटर्नने तुम्हाला यावेळी पण पेपर येईल बघा। आणि हा आपला मल्टीप्लायरचा क्वेश्चन आलेला। जर ऑरला गेलो तर हा पुन्हा शॉर्टकट मेथडचा क्वेश्चन, व्हेरिएशन पॅरामीटर आणि लिजेंडरी क्वेश्चन, आणि हा आहे सायमल्टेनियसचा क्वेश्चन। बघा, या पद्धतीनेच तुमचा पॅटर्न असेल। यस, आणि इकडे जर गेलो तर इकडे बघा फुरियरचा कोसाइन वरचा क्वेश्चन आलेला, नंतर इनव्हर्सचा 1 मायनस लॅम्बडाचा, आणि आपला झेड ट्रान्सफॉर्म मध्ये 2 होते, हा झेड ट्रान्सफॉर्म आणि हा इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म। 2 क्वेश्चन होते, दोघांपैकी एक आपल्याला अटेम्प्ट करायचा होता। सिमिलरली इकडे जर आपण बघितलं तर इकडे बघा, सेम हा झेड ट्रान्सफॉर्म, हा पुन्हा पार्शियल फ्रॅक्शन झेड ट्रान्सफॉर्म, डिफरन्शियल इक्वेशन, आणि हा आपला पुन्हा फुरियर इनव्हर्सचा क्वेश्चन। फुरियरचा क्वेश्चन। सो मित्रांनो, ह्या पद्धतीने हा आपला पेपर होता। इझी क्वेश्चन पेपर होता, आपण तो पूर्णपणे बघूया। बघा, क्वेश्चन 1A, d² + 1y 2 sin x sin 2x। रेग्युलरली आपला जो LD चा क्वेश्चन असतो 3 स्टेप मध्ये सोडवला जातो, YC, YP आणि Y। सो YC कसं याचं डिग्री 2 कॅल्सीवर पुटअप केलं 101, फॅक्टर आले I - I। सो बीटा आला आपला 1, इथे पुटअप केला, YC आला C1 cos x C2 sin x। सो YC आपला क्लिअर झाला। क्लिअर। सिमिलरली आता ही जी टर्म आहे हिला स्प्लिट केलं, बरोबर, sin A sin B। सो कसं 1/2 cos A - B - cos A + B, हा आपला फॉर्म्युला sin x sin 2x। सो A म्हणजे x, B म्हणजे 2x। सो इथे x - 2x x + 2x। सो हा -x, हा 3x, cos -x होतो प्लस cos x, म्हणून राहिला cos x, हा cos 3x 1/2 ने सेपरेट करून घेतलं। बघा, हा बाहेरचा 2 तसाच, आणि हे आन्सर तिथे टाकलं 2 कट। सो आपलं इक्वेशन हे तयार झालं। म्हणजे साइन कॉसच्या मल्टिप्लायच्या इक्वेशनला आपण कॉस मध्ये सेपरेट इक्वेशन केलं आणि मग आपण शॉर्टकट मेथड वापरणार। पहिली शॉर्टकट मेथड cos AX ची, तिने हे गणित सोडवलं, रिप्लेस d² बाय -a² A1 आहे, -1² -1 केस फेल्युअर झाली, मग बाकी रॅशनलायझेशन करून आपण सोडवलं। आणि इकडे cos 3x ही YP2, इथे पण आपली शॉर्टकट मेथड रिप्लेस d² बाय -a², a इथे 3 आहे, सो -3² -9, या पद्धतीने हे सोडवलं। सो जेव्हा कधी लक्षात ठेवा 2 साइन किंवा कॉस मल्टिप्लाय मध्ये येतात तेव्हा हे फॉर्म्युले वापरून त्यांना आपल्याला सेपरेट करायचं असतं, सेपरेट करून मग त्यांचे YP काढायचे, YC ऑलरेडी काढलेले, मग दोघांची ऍडिशन, या पद्धतीने हे गणित सोडवायचं। क्लिअर। नेक्स्ट, आता बघा, हा e⁻x tan x, अगेन फेमस क्वेश्चन आहे, व्हेरिएशन पॅरामीटर मधला खूप वेळा विचारला जातो। यस, मी व्हिडिओ लेक्चर मध्ये पण शिकवलेलं आहे ऑलरेडी। सो याचे फॅक्टर आपण YC कॅल्सीवर काढून घेतले, अल्फा बीटा आले, हे आला आपला अल्फा बीटा टाकून YC आला, बरोबर। आता हे असं ब्रॅकेट आलं ना, मुलं काय करतात, y1 काय घेतात cos x y2 sin x, इथे चुकतं, इथे ब्रॅकेट आहे ना, हे मल्टिप्लाय करून घ्यायचं, म्हणजे काय येईल C1 e⁻x cos x, बघा C2 e⁻x sin x, आणि मग कम्पेअर करा, y1 आला e⁻x cos x, y2 e⁻x sin x, आणि डिटर्मिनंटचा हा फॉर्म्युलामध्ये हे काढताना u × v रूल वापरायचं, याला u म्हणायचं, याला v। फॉर्म्युला काय, u × v रूलचा डेरिव्हेटिव्हचा u' v + uv', आधी u चा डेरिव्हेटिव्ह, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x v तसाच,
प्लस यू तसाच डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचा मायनस साइन एक्स सिमिलरली हे, आणि ई मध्ये आन्सर कसं काढायचं डिटर्मिनंट लक्षात ठेवा. साइन कॉस असेल तर आन्सर पॉझिटिव्ह घ्यायचं आणि ई मध्ये पॉवरची ऍडिशन घ्यायची. ही ट्रिक तुम्ही वापरायची. सो 1 + 1 बघा पॉवर का x + x का आली 2x. सो डिटर्मिनंट आला e⁻²2x. या पद्धतीने डिटर्मिनंट काढायचा आणि बाकी आपले रेग्युलर फॉर्म्युले यू साठी हे ई कट झाले 2 आणि हे 2 कट, आणि टॅनचा रेसिप्रोकल साइन अपॉन कॉस, साइन स्क्वेअरला 1 - कॉस स्क्वेअर, आणि डिनॉमिनेटर सेपरेट केला 1 अपॉन कॉस. इथे एक कॉस कट झाला 1 अपॉन कॉस सेक आणि कॉसचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स टॅन एक्स, आणि सेकचं लॉग ऑफ सेक एक्स टॅन एक्स, आणि कॉसचं साइन. सिमिलरली व्ही काढला. येस. सो या पद्धतीने आणि व्ही काढा आणि याच्यात टाकून द्यायचे. हे कम्प्लीट. सो व्हीओपी सोपा आहे बघा. आता लिजेंडरी मेथड, कॉचीज मेथड, कारण एक्सची पॉवर डेरिव्हेटिव्हची पॉवर सेम असेल तर आपण कॉचीज वापरतो बरोबर. सो बघा x² आणि इथे d2 आहे डबल डेरिव्हेटिव्ह. सो कॉचीज x e⁻z आणि z log x हे सबस्टिट्यूशन. याला काय टाकतो आपण dd - 1 - 4 सिंगल डेरिव्हेटिव्हला d, y चा कोएफिशिएंट 6, x ला e⁻z⁵. सो हे काय झालं d² - d - 4d6. सो d² - 5d6 e⁻5z. याचा yc काढून घेतला डिफरंट फॅक्टरने आला, आणि ही e⁻ax ची शॉर्टकट मेथड. एकदम सिंपल क्वेश्चन होता. रिप्लेस d बाय a आहे 5, तो आला 6, दोघांची ऍडिशन आणि नंतर रिसबस्टिट्यूशन केलं ओव्हर. आणि मल्टिप्लायरचा क्वेश्चन शेवट. मल्टिप्लायर मध्ये सेट बघितलं, इथे काय अब्सेंट आहे, अब्सेंट टर्म शोधायचे. x नाही, इथे y नाही, इथे z नाही. सो पहिला सेट आला xyz, त्याचं इंटिग्रेशन काढलं, ते आलं तुमचा आन्सर. आणि इथे बघितलं इथे 2 नाहीये, इथे 3 नाहीये, इथे 4 नाहीये. सो सेकंड सेट आला 2, 3, 4, त्याचं dx dy dz सोबत इंटिग्रेशन काढलं. सो C1 C2 आर युअर सोल्युशन्स. सो अशा पद्धतीने 15 मार्क आपण डिटेलमध्ये कव्हर केले. नंतर व्हिडिओ नंतर तुम्ही पीडीएफ व्यवस्थित लिहून घ्या आणि 1-2 वेळा व्हिडिओ अजून बघा आणि पेपर बघून सोडवा. मी आयडिया पूर्ण क्लिअर करून देतो तुम्हाला. या पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहिता आलं पाहिजे तरच फुल मार्क भेटतील. याला जर ऑरला गेलो आपण तर बघा पुन्हा हा प्रश्न कुठला आहे, e⁻x cos स्क्वेअर x sin स्क्वेअर cos स्क्वेअर. अशा टाईपचे जर गणित कधी आले तर काय करायचं नेहमी लक्षात ठेवा. पहिल्यांदा yc काढून घेतला बरोबर, yc केस बी लेस फॅक्टर मध्ये आला. आता cos स्क्वेअर sin स्क्वेअरचे फॉर्म्युले वापरायचे. पहिल्यांदा याला कन्वर्ट करून घ्यायचं. cos स्क्वेअरचा फॉर्म्युला काय 1 + cos 2x/2, आणि sin स्क्वेअर आला तर 1 - cos 2x/2 एवढाच आहे. मग हा e⁻x तसाच, याच्याऐवजी हे टाकलं, याने याला मल्टिप्लाय केलं e⁻x cos 2x/2. सो 2 टर्म तयार झाल्या. आणि मग आता e⁻x/2 हा yp1 आणि e⁻x cos 2x/2 हा yp2. दोन्ही yp सेपरेट सोडवायचे. ही e⁻x मेथड, ही e⁻x × v मेथड बरोबर. इथे काय असतं e⁻x मध्ये रिप्लेस d बाय a आणि e⁻x × v मध्ये रिप्लेस d बाय d + a, आणि जस्ट सिम्प्लिफाय करा आणि मग दोघं ypचे आपण रॅशनलायझेशन केलंय, दोन्ही ypची ऍडिशन केली, मग ते आपला आन्सर आला. सो ह्या पद्धतीने सोडवायचं. लक्षात ठेवा जेव्हा sin स्क्वेअर cos स्क्वेअरचं गणित आलं तेव्हा या फॉर्म्युल्याने त्यांना सेपरेट करून घ्यायचं, मग सेपरेट e⁻x आणि e⁻x × v या मेथड वापरून गणित सोडवायचं. यस. सो या पद्धतीने हा प्रॉपरली व्हिडिओ आता प्रॉपरली पीडीएफ मधून हे लिहून घ्या. ही पेपर सोल्युशनची आता व्हिडिओ बघताय आणि उद्याचा जो इनसेमचा पेपर आहे, मला माहिती आहे, मला खात्री तुम्हाला ही व्हिडिओ आवडते, खूप फायदा होतोय. आणि उद्याच्या इनसेम पेपरमध्ये बघा हे जे शिकवलंय सरांनी हेच पेपरला येणार आहे, याच पॅटर्नचा पेपर असेल. सो मित्रांनो हाच विषय तुम्हाला अजून इथे पेपर सोल्युशनने तर तुमचं काम होतंय, पण हा विषय अजून डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तुम्ही नक्की आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या पर्पल ॲट ऍप मध्ये तुम्ही गेले, हे पेपर सोल्युशन आहे, याची पीडीएफ आहे, पूर्ण रिटर्न पीडीएफ, पेपर पॅटर्न आहे. तुम्हाला ह्या संपूर्ण सब्जेक्टच्या प्रत्येक युनिटच्या इम्पॉर्टंट नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर सगळं फक्त ऑफोर्डेबल प्राइस मध्ये एका क्लिकवर सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. पुस्तक घेऊ नका, कुणाला भेटू नका, कॉलेजला जाऊ नका, फक्त पर्पल ॲट ऍप घ्या, पर्पल ॲटचं सबस्क्रिप्शन घ्या आणि तुमची या सब्जेक्टची इन सेम स्कोर करा. तसंच आता सबस्क्रिप्शन घेतलं 27 ला पेपर संपताय, 28 पासून तुम्ही लगेच कामाला लागा. सबस्क्रिप्शन आता घेतल्याने इन सेमचा अभ्यास होऊन जाईल आणि पुढे जून मध्ये एक्झाम आहे, जूनच्या एक्झाम पर्यंत 2 महिने तुम्ही त्याच्यावर अभ्यास करशाल. सो लगेच 28 मार्च पासून कामाला लागा. एंड सेमच्या अभ्यासाला व्हिडिओ लेक्चर बघून कॉलेजच्या आधी इथूनच अभ्यासाला सुरुवात करा आणि एंड सेम पण तुमची लगेच स्कोर करा. सो नक्की पर्पल ॲट ऍप डाउनलोड करा आणि तुमचा हा सब्जेक्ट स्कोर करा. नंतर आहे पुन्हा e⁻x × e⁻3x/x². अगेन फेमस क्वेश्चन ऑफ व्हीओपी. सिमिलरली yc काढून घेतला, तो लेस फॅक्टर मध्ये आला. सो इथे मुलं तीच गलती करतात, ब्रॅकेट आला मल्टिप्लाय करून घ्यायचं, c1x e⁻3x c2 e⁻3x, y1 y2 काढला, डिटर्मिनंट मध्ये टाकला, u × v वापरून डेरिव्हेटिव्ह काढला. आता बघा ई आला की पॉवरची ऍडिशन. डी कसं काढायचं डायरेक्ट ट्रिक सांगतो. 3 आणि 3 6 बरोबर. साइन कॉस नाहीये, आन्सर निगेटिव्ह. साइन कॉस असेल तर आन्सर पॉझिटिव्ह. आणि मग यू साठी व्हॅल्यू टाकल्या. हे बघा ई मध्ये हे 3 आणि 3 6 हे 6 कट 1/x² इंटिग्रेशन -1/x ओव्हर
इथे पण 3 आणि 3 6 x गेला, 1/x log x ओव्हर, या पद्धतीने करायचं. आणि सिमिलरली पुन्हा बघा हा लिजेंड्रीचा क्वेश्चन. लिजेंड्री मध्ये आपण काय करतो, सबस्टिट्यूशन x + 2 e⁻z z log x + 2 आणि a किती येतो याचा कोइफिशियंट, a आला 1 आणि b हा b2 आलेल्या व्हॅल्यू इथे पुटअप केल्या, फक्त सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर गणित कन्वर्ट झालं तुमचं शॉर्टकट मेथड मध्ये. ही शॉर्टकट मेथड d² + 2d 1y 4 cos z याच्यात कन्वर्ट झालं. याचा yc काढला आणि नंतर आपल्या साइन कॉसच्या मेथडने yp काढला, बरोबर, आणि रॅशनलायझेशन करून सिम्प्लिफाय केलं, हा आला yp, दोघांची ऍडिशन, नंतर ही सबस्टिट्यूशन करायचं. सो दिस इज युअर आन्सर. सो या पद्धतीने लिजेंडरी करा. सिमिलरली हा तुमचा सायमल्टेनियसचा क्वेश्चन. सायमल्टेनियस मध्ये पण बघा, इथे याला लिहिलं मी dx - 2xy, हा x आधी घेतला, हा dy -4y. आता याच्यातनं x कॉमन काढला, यांच्यातनं y कॉमन काढला. आता मला समजा ही टर्म कट करायची, ती याला कितीने, याला 1 ने मल्टिप्लाय केलं, याला d + 2 ने, कोइफिशियंट सेम झाला. आता बघा यांचे साइन सेम आहे, मग मायनस केले, मायनस मायनस, सो हे कट झालं. सो हे काय राहिलं, -y आणि हे मायनस ही टर्म. आता यांनी याला सिम्प्लिफाय केलं, सो ही टर्म आली, बरोबर, हे आपली टर्म आली. याचं काय करणार, पहिल्यांदा yc काढून घेतला, डिग्री 2 मध्ये लेस फॅक्टर मध्ये yc आला. नंतर yp ला इकडे टर्म 0 आहे, म्हणजे yp 0च येईल, दोघांची ऍडिशन केलं तर y आला. सायमल्टेनियस मध्ये y काढल्यानंतर x पण काढावा लागतो. जनरल एलडी मध्ये आपण फक्त y काढतो, इकडे y काढल्यानंतर y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाकायची आणि x पण काढायचं. सो मी इक्वेशन 2 मध्ये टाकली, बरोबर, ही इक्वेशन 2, y च्या टर्म इकडे पाठवल्या, साइन त्यांचे चेंज झाले. सो 4y, y ची टर्म d × y, सो 4 ने याला मल्टिप्लाय केलं, d म्हणजे या सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह काढले मी आणि सिम्प्लिफाय केलं, मग माझा x आला. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल होतं. क्लिअर. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर बघितलं तर एलडी एकदम सोप्या पद्धतीने मी इथे सॉल्व्ह करून दिलाय. ऑरला ऑर 30 मार्काचा पूर्ण, हे 15 मार्क आपण कव्हर केले आणि हे 15, पूर्ण 30 मार्क इथे आपण कव्हर केले. ह्याच पद्धतीने तुम्ही एलडी वरचे अजून प्रॅक्टिस करा. आपल्या पर्पलेट ऍप्लिकेशन मध्ये मी एलडी पूर्ण डिटेल मध्ये शिकवलं, फुरियर झेड सगळं डिटेल मध्ये शिकवलेलं आहे. आता वेळ कमी आहे, सो कमी वेळेत कसं करायचं, पेपर पॅटर्नचा व्हिडिओ मी दिला, तो बघून घ्या. पेपर पॅटर्नने तुम्हाला आयडिया येऊन जाईल की 2-3 दिवसात काय करायला पाहिजे. तेवढंच करा, बस तेवढेच व्हिडिओ बघा, बाकी स्किप करा, तुमचा पेपर डायरेक्ट स्कोरवर निघेल. यस, आता क्वेश्चन नंबर 3-4 ला जाऊया. झेड फुरियर बघा. हा क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. कोसाइन ट्रान्सफॉर्मचा प्रॉब्लेम आहे आपल्याला. कोसाइन ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला लिहिला, x² होता म्हणून u² घेतला. याचा हे कसं सोडवायचं बघा, लिमिट 0 to a. हे तसंच याचं इंटिग्रेशन sin λu अपॉन λ, याचा डेरिव्हेटिव्ह 2u, याचं इंटिग्रेशन -cos λu अपॉन λ, याचा डेरिव्हेटिव्ह 2 × 1, याचं इंटिग्रेशन -sin λu अपॉन λ. सो ट्रिपल लॅम्बडा आला. आता सगळ्या लॅम्बडाच्या जागी u च्या जागी आपल्याला a टाकायचं. बघा u कुठे, इथे 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 आणि इथे सगळीकडे a टाकला. मायनस लोअर लिमिट सगळीकडे 0 टाकला. हे sin 0 0, 2 × 0 0, sin 0 0 एवढंच राहिलं. सो दॅट इज युअर आन्सर. एकदम सोपा प्रश्न होता. यस. आणि इथे काय, लॅम्बडा, λ² λ³ सगळ्यांचा अपॉन λ³ होऊ शकतो. मग मी याला कशाने मल्टिप्लाय करेल, लॅम्बडाने, वरती लॅम्बडाने, म्हणून इथे लॅम्बडा आला. याला λ³ करायला खाली λ² ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणून वरती पण λ² ने, म्हणून इथे λ² आला. दॅट इज युअर आन्सर, ऍडजस्टमेंट ऑफ लॅम्बडा. क्लिअर. नेक्स्ट पुन्हा फुरियर इन्व्हर्स साइनचा क्वेश्चन बघा. इन्व्हर्स साइनचा फॉर्म्युला, याची किंमत दिली तुम्हाला क्वेश्चन मध्ये 1 - λ, ती टाकली. मग आता प्रश्न केला a चा, सेम हे तसंच, याचं इंटिग्रेशन मायनस याचा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 λ चा 1, याचं इंटिग्रेशन आणि बस सगळ्या लॅम्बडा जागी पहिल्यांदा मी 1 टाकलं बघा. 1 अप्पर लिमिट मायनस सगळ्या लॅम्बडा जागी मी लोअर लिमिट 0 टाकला. sin 0 कट, cos 0 1, बरोबर, 1 - 1 0 हे कट, हे हेच राहिलं. इथे cos 0 1, 1 अपॉन x, हे मायनस मायनस प्लस. आता बघा डिनॉमिनेटर सेम करायचं, इथे x² आहे, इथे x आहे. सो ऍडजस्टमेंट ऑफ x, खाली वरती x ने मल्टिप्लाय करावं लागलं. हा x² हा 1 × x. सो डिनॉमिनेटर पुन्हा कॉमन आला. सो पॉझिटिव्ह टर्म आधी, निगेटिव्ह नंतर. सो हे आलं तुमचं आन्सर. इट्स इझी. आणि सिमिलरली बघा, आपला याच्यातला झेड ट्रान्सफॉर्म मधला क्वेश्चन आहे. f(k) 1/4 mod k. mod k च्या दोन व्हॅल्यू असतात, एक +k -k. लक्षात ठेवा, मॉडच्या दोन व्हॅल्यू असतात. प्लसला हे लिमिट घ्यायचं, k > 0 आणि लेसला घ्यायचं -0. सेपरेट सोडवायचं. पहिल्यांदा बघा, हा आपला झेड ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला. f(k) ला पहिल्यांदा ही व्हॅल्यू टाकायची, 1/4 k आला. 1/4 k हे तसंच, k कॉमन आला. k ची व्हॅल्यू पहिल्यांदा 0 टाकली, 1 टाकली. सिमिलरली बरोबर, (0 1 होतो, हे टाकलं. फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म, फर्स्ट टर्म 1 1 मायनस कॉमन टर्म, ही सिम्प्लिफाय केली. अपॉन झेड खाली गेलं, z × 1 z -1/4 अपॉन z वरती आला, z अपॉन z -1/4. सिमिलरली इथे बघा,
एफ ऑफ के ला आता काय टाकला, हा 1/4 टाकला, 1/4 आणि मायनस के असताना काय असतं हे सबस्टिट्यूशन करतो आपण. के ला मायनस आर, मायनस के ला आर, आरचं लिमिट 1 to इन्फिनिटी बघा, आरचं लिमिट 1 to इन्फिनिटी, मायनस के ला आर, मायनस के ला आर आणि के ला दोन्ही ठिकाणी मायनस केच आहे, मग आरच टाकावं लागेल बघा. आर आर कॉमन काढला, इथे व्हॅल्यू टाकली 1 2 3, फर्स्ट टर्म 1 मायनस कॉमन टर्म, सिम्प्लिफाय केलं, याला आपला आन्सर दोघांची ऍडिशन ओव्हर. सो झेड ट्रान्सफॉर्म इझी. आणि बघा इथे पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन, इथे काय केलं, याचे पहिल्यांदा फॅक्टर काढले, ते कॅल्सीवर आले 2 आणि 1, वरतून झेड कॉमन काढला, जे कॅल्सी आलं त्याच्या अपोजिट लिहायचे, 2 चं झेड -2 आणि 1 चं झेड -1, एक झेड खाली गेला, ही टर्म जशी तशीच, ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर, इकडे न्यूमरेटर यांचा क्रॉस करायचं आणि बस झेडची व्हॅल्यू -2 ची 2 आणि -1 ची 1, ए बी निघाले, आलेल्या व्हॅल्यू पुन्हा इथे आपण टाकतो बरोबर. 8 आणि -5 या झेडने वरती मल्टिप्लाय करतो आणि इनवर्स घेतो, हा 8 तसाच, हे -2 चं +2 हा -5 तसंच, -1 चा +1 लिमिट टाकायचं बघा, झेड इज ग्रेटर दॅन 1 म्हणून 1 ला प्लस, झेड इज लेस दॅन 2 म्हणून 2 ला मायनस, सो हे मायनस आहे प्लस 1 सो हे आलं तुमचं आन्सर. सो अशा पद्धतीने सोपा क्वेश्चन होता, याच्यात आपण पूर्ण 15 मार्क कव्हर अप करतोय. आणि हा बघा बी सेक्शन, याच्यामध्ये पण हा आपला डिफरन्शियल इक्वेशनचा क्वेश्चन, k+2 k+1 एफ ऑफ के फेमस क्वेश्चन आहे. सो याच्यामध्ये याची व्हॅल्यू टाकली, याची टाकली, याची टाकली, एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 1, एफ ऑफ 0 0, इथे 0 आणि इथे 1, हे 0 कट झाले, सिम्प्लिफाय केलं, हे इथे आता एफ ऑफ झेड कॉमन काढला, ही टर्म राहिली, हा अपॉन गेला. सो कॅल्सीवरती ज्या व्हॅल्यू आल्या आता शिकवलं बघा पार्शियल फ्रॅक्शन, सेम कॅल्सीवर आल्या त्याच्या अपोजिट घ्यायचं, मायनसचं प्लस, एक झेड खाली गेला, ए अपॉन फर्स्ट फॅक्टर बी अपॉन सेकंड, इकडे 1 क्रॉस मल्टिप्लाय आणि बस ए बीच्या किमती काढायच्या, आलेल्या व्हॅल्यू टाकायच्या आणि इनवर्स काढायचं, आता केलं तसं. सो या पद्धतीने आपल्याला सोडवायचं. फुरियरचा अगेन क्वेश्चन बघा, एफ ऑफ यू त्याची व्हॅल्यू -mu दिलेली, मग ई आणि कॉस याचं इंटिग्रेशन काढण्याचा आपला फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याने मी हे इंटिग्रेशन काढलं. पहिल्यांदा लिमिट टाकलं, सगळ्या यू ला मायनस हा इन्फिनिट टाकला, e रेस टू -0 होतो म्हणून पहिली टर्म 0, e रेस टू 0 1 होतो, सो इथे आला 1, cos 0 1 होतो, सो बघा cos 0 1 इथे आला 1, sin 0 0 होती, ही टर्म कट, सो -m अपॉन m² प्लस λ² आलेली व्हॅल्यू इथे इनवर्स मध्ये एफ ऑफ लॅम्बडा जागी ही व्हॅल्यू टाकायची आणि मग हा एफ ऑफ एक्स इकडे गेला, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आपली mu बघा, e रेस टू -mx अँड दॅट इज युअर आन्सर. सो ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण पेपर मी तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन केला आहे. सो हा पूर्ण विथ ऑप्शन 60 मार्काचा पेपर आपण इथे कव्हर अप केलाय. हा पूर्ण पेपर तुम्ही डिटेल मध्ये सोडवा. यस, एकदा व्हिडिओ बघितला आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बघून डबल व्हिडिओ बघा आणि 1 तास टाइम लावून हा पेपर सोडवा. तुम्हाला आयडिया इथे मी क्लिअर करून दिली, पेपर कसा सोडवायचा, काय काय घ्यायचं, कसं घ्यायचं, याची पीडीएफ आहे, पीडीएफ वरून लिहून काढा, पेपर बघून सोडवा आणि नक्की तुमचा M3 स्कोर होईल. तुम्हाला जर आवडत असेल, आपले व्हिडिओ आवडत असतील, शिकवलेलं समजत असेल तर नक्की आपल्या फ्रेंड्सला आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन नक्की सजेस्ट करा. त्याने आत्ता जरी ऍप्लिकेशन घेतलं तरी तो आत्ता इन सेम 2-3 दिवसात क्लिअर होऊन जाईल आणि एंड सेमला तर पूर्ण त्याला फुल 2-3 महिने त्याला पूर्ण ऍक्सेस भेटणार आहे. सो नक्की आपल्या फ्रेंड्सला आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन सजेस्ट करा, ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस सजेस्ट करा आणि तुमचा M3 असो, M1 असो, M2 असो, मेकॅनिक्स असो, कुठलाही विषय असो, नंबर ऑफ विषय आपल्या ऍपवर आहेत, क्लासेसमध्ये आहे, नक्की सजेस्ट करा, तेही तुम्ही स्कोर करा. मी ही पेपर सोल्युशनची आत्ता व्हिडिओ बघताय आणि उद्याचा जो इनसेमचा पेपर आहे, मला माहिती आहे, मला खात्री तुम्हाला ही व्हिडिओ आवडते, खूप फायदा होतोय आणि उद्याच्या इनसेम पेपर मध्ये बघा हे जे शिकवलंय सरांनी हेच पेपरला येणार आहे, याच पॅटर्नचा पेपर असेल. सो मित्रांनो, हाच विषय तुम्हाला अजून इथे पेपर सोल्युशनने तर तुमचं काम होतंय, पण हा विषय अजून डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तुम्ही नक्की आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या पर्पल ॲट ऍप मध्ये तुम्ही गेले, हे पेपर सोल्युशन आहे, याची पीडीएफ आहे, पूर्ण रिटर्न पीडीएफ, पेपर पॅटर्न आहे, तुम्हाला ह्या संपूर्ण सब्जेक्टच्या प्रत्येक युनिटच्या इम्पॉर्टंट नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर सगळं फक्त ऑफोर्डेबल प्राइस मध्ये एका क्लिकवर सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. पुस्तक घेऊ नका, कुणाला भेटू नका, कॉलेजला जाऊ नका, फक्त पर्पल ॲट ऍप घ्या, पर्पल ॲटचं सबस्क्रिप्शन घ्या आणि तुमची या सब्जेक्टची इन सेम स्कोर करा. तसंच आता सबस्क्रिप्शन घेतलं, 27 ला पेपर संपताय, 28 पासून तुम्ही लगेच कामाला लागा. सबस्क्रिप्शन आता घेतल्याने इन सेमचा अभ्यास होऊन जाईल आणि पुढे जून मध्ये एक्झाम आहे, जूनच्या एक्झाम पर्यंत 2 महिने तुम्ही त्याच्यावर अभ्यास करशाल. सो लगेच 28 मार्च पासून कामाला लागा. एंड सेमच्या अभ्यासाला व्हिडिओ लेक्चर बघून कॉलेजच्या आधी इथूनच अभ्यासाला सुरुवात करा आणि एंड सेम पण तुमची लगेच स्कोर करा. सो नक्की पर्पल ॲट ऍप डाउनलोड करा आणि तुमचा हा सब्जेक्ट स्कोर करा.